नमस्कार मंडळी, मी संतोष पडवळ. तर मंडळी मी कसे आसात आणि खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवत म्हाका मुहूर्त मिळालो असा आणि तुम्ही बघू शकता मी खंय येतो. तर मी गंगेच्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजेच मालवणी भाषेत तेका येळा म्हणतात, येळेवर. तर पाठीमागे येऊन बघू शकता तुम्ही एक झोपडी अशी आहे आणि ती पण जे रापण घालतात ते रापण मासे बोटसाठी, तर त्यांची जी अशी बनवलेली आहे झोपडी. तर आज आम्ही एक ॲडव्हेंचरस फिशिंग करू आणि सध्या तुम्ही समुद्रात एवढा का मोठा उधाण येला ना की त्या मोठा चक्रीवादळ त्याचा प्रभाव पूर्णपणे समुद्र किनाऱ्यावर पडलो आणि एकदम असं सोसाट्याचो वारो उरलेलो असा. तर आज तुमका मोठा चक्रीवादळाचो प्रभाव परिणाम काय झाला तो पण तुमका मी या किनारपट्टीवर दाखवलेलो आहे. तर चला आता मी तुमका पहिल्यांदा झोपडी दाखवते कशी आहे आतमधला. झोपडी बघू शकतात. या झोपडीत पूर्णपणे एक जे मच्छीमार असतात त्यांना विश्रांती घेऊसाठी आणि ती तुमका त्यांचा ज्या मच्छीमारीची सर्व प्रकारची जी झाडी असत ती ठेवसाठी अशी बनवलेली असतात. तर तुम्ही बघू शकता आतमधून कशा प्रकारे आधी. तर या कोळम रापण कंपनी, ह्या रापण कंपनीचं ह्या म्हणून घेते नाव आणि अशी प्रकारे तिने सर्व झाडी बिळी आणि अशी पूर्णपणे तुम्ही झोपडी बघू शकता कशा प्रकारे बनवली आहे ती. एक माडाची अशी आणि अशी माडाची सावळी म्हणजे जे त्याच्यापासून बनवलेली आहे अशी पूर्ण लाकूड असा. आणि आतमध्ये गेला तर खूप एक मस्त एकदम थंडगार असा वाटता बघू. तर पहिल्यांदा ही जो पत्रे आता तर वर पत्रे घातलेले आहेत आणि त्याच्या अगोदर अशी म्हणजे गवतापासून बनवलेला असायचा, एकदम मजबूत असं बनवलं असता. किती जरी वारवलं तरी पण तेवढं काय होत नाही. तर मंडळी पावसाचं ढगाळ वातावरण पूर्णपणे हा, तरी पण सूर्य आज दिसतं आपल्याला, सनसेट बघू शकताच. तर म्हणजे तुम्ही बघू शकता समुद्रात कशा मोठ्या प्रमाणात म्हणजे उधाण इलेला असा आणि खूप मोठी मोठी लाटा अशी समुद्र किनाऱ्यावर धडकतात. तर तुम्ही किनारपट्टीक पण बघू शकतात काल मला वाटतं समुद्राचं पाणी खूप मोठा उधाण होता आणि इकडे तुम्ही बघू शकतात पूर्णपणे समुद्राच्या वरपर्यंत सर्व बॉटल बिटल लागलेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वरपर्यंत पाणी समुद्राचा चढत होता आणि एवढी मोठमोठी लाटा येत होती. तर आज थोडी म्हणजे मोठ्या चक्रीवादळाचा प्रभाव कमी असा आहे. आपलं भाऊजींचं भाव आहे कृष्णा आणि बाचो आहे विराज. तर एका नाद खूप म्हणजे मासेमारीचो रॉड फिशिंग मिटिंगचो. तर त्यांनी आम्ही आता रॉड फिशिंगला दिले अगोदर आणि ते पुढे येतले पास नाही त्यांना वागूळ लागली मोठी जाय एका रॉड फिशिंगला. बघा तुला दाखवलं तर तोंड बघू शकता तुम्ही कशा बघाय आता. पाण्यात आता सोडूक झाली नाही का परत, पाण्यात परत सोडूक झाली नाही, खाऊ शकत नाही काय नाही. खातात तुम्ही? हो. आता काय करतं आता काय म्हणजे घराकडे तुमच्या होय. बघू शकता तुम्ही वाघूळ मित्रांनो. वळणा दाखवते बघा कशी असतात ती वाघूळ आणि मोठ्यातलं पीस आहे वाघूळ तो. शेपूट बघा केवढी लांब आहे ती. हां ती म्हणजे 8 किलोची असतात. तर खूप लोक खातात म्हणतात ही वाघूळ. तर किती असतात किंमत बाजारात? होय 500-600 रुपये जातात ना. तर बघा ह्या वाघूळची किंमत 500 रुपये तरी असतात कमीत कमी. बघू शकता म्हणजे काय साहित्य ठेवलं. घरी एक माकूळ लावतात. आपण पण भाचो रॉड फिशिंग करता
या फिशिंग रॉडला बघा 3-4 त्याने जवळजवळ अशा ठिकाणी माकुल लावलेले आहेत. तर मंडळी ह्या कोकणातल्या पोरग्यांचा नादच जो असो बघा, नाद खुळो. नाही बारके काहीतरी या तो मांजरा घेऊन ना